नमस्कार, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे. तर मित्रांनो, आजपासून आपण बघणार आहेत व्यसनमुक्तीबद्दल सविस्तर माहिती. आज आपण बघणार आहेत. आजकाल समाजामध्ये भरपूर व्यसनाधीन तरुण किंवा भरपूर व्यसनाधीन व्यक्ती आपल्याला वावरताना दिसत आहेत. व्यसनाचं प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. त्यामध्ये भरपूर लोक हे वाहत जाताना दिसत आहेत. हे वाहत जाणारे लोक ह्यांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. त्यांचं व्यसन कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. जर हे व्यसन बंद झालं नाही तर त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य, त्यांचं जीवन संपू शकतं. तर हे जीवन, जर त्यांना त्यांचं जीवन वाचवायचं असेल, खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या मनाची तयारी करणं गरजेचं आहे आणि उपचारासाठी त्यांनी तयार होणं गरजेचं आहे. कारण भरपूर जण असे असतात, त्यांची इच्छा असते व्यसन सोडण्याची, तरी पण ते व्यसन सोडू शकत नाहीत. त्यांचं व्यसन बंद होत नाही आणि जरी बंद केलं तरी त्यांना त्रास व्हायला सुरुवात होते. मग अशामध्ये कुठं ना कुठतरी मानसोपचार तज्ञाची, डॉक्टरची कुठं ना कुठतरी मदत घेणं गरजेचे असते. समुपदेशकाशी संवाद साधणं कुठं ना कुठतरी गरजेचं असतो. तर खऱ्या अर्थानं ते व्यसनमुक्तीकडे त्यांची वाटचाल होऊ शकते. धन्यवाद.